महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशन ला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. प्रशांत किशोरांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा. शहांनी सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्याची सूत्रांची माहिती, तर राष्ट्रवादीनं भेट नाकारल्याची चर्चा फेटाळली. देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकत्रित विमान प्रवास. मुंबई कोल्हापूर असा विमान प्रवास केल्यानं राजकीय चर्चांना उधाण. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. उद्या सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भेटणार. राज्यातील विविध प्रश्नांबाबत भेट घेणार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या नियुक्तीविरोधात तक्रार. तटकरे यांचा कार्यकाळ घटनाबाह्य म्हणत भाऊसाहेब गोरेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार. स्थानिकांना काही मिळणार नसेल तर विकासाचा काय उपयोग, राज ठाकरेंचा सरकारला सवाल. तर जमिनी विकणं हा एकच धंदा सध्या सुरू असल्याचाही घणाघात. राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं. विकासाच्या नावाखाली फक्त रस्ते खोदून ठेवलेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हल्लाबोल. नवीन झालेल्या रस्त्यावर खड्डे कसे पडतात, ठाकरेंचा सवाल. केंद्रापाठोपाठ राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. अमित शहा, फडणवीस आणि शिंदे यांच्यात बैठकीत विस्ताराबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. सिन्नरमध्ये चक्काजामच्या वेळी हाय व्होल्टेज ड्रामा. आंदोलकांचं महामार्गावर ठिय्या आंदोलन. पोलिसांनी आमदार सत्यजित तांबेंना ताब्यात घेताच आंदोलक चढले थेट पोलीस व्हॅनवर. रिक्षा टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाहीच. मराठी न येणाऱ्या चालकांवर 18 तारखेपासून कारवाई. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातली घटना. ममता यांच्या सुरक्षेत वाढ. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्र 24 तास या आमच्या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने. महायुतीच्या राजकारणात सध्या एका भेटीची बरीच चर्चा रंगली आहे. ही भेट झाली नाही अशी माहिती समोर आली आहे आणि त्या भेटीभोवती राजकीय चर्चांना उधाण आलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. मात्र राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची शहांशी भेट झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. सुनेत्रा पवार यांनी प्रशांत किशोर यांच्याशी तब्बल 6 तास चर्चा केल्याचं कळत आहे. याच प्रशांत किशोरांमुळे भाजप आणि राष्ट्रवादीत नाराजी निर्माण झाली आहे का? शहांनी सुनेत्रा पवारांची भेट टाळली का? की सुनेत्रा पवारांचा पुणे दौरा आधीपासूनच नियोजित होता? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. या सगळ्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. प्रशांत किशोरांचा मुद्दा, अमित शहांची कथित नाराजी आणि महायुतीतील मित्रपक्षांमधलं वाढतं अंतर. नेमकं राजकीय वर्तुळात काय घडतंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. भाजप राष्ट्रवादीत नाराजीचा पीके इफेक्ट. किशोरांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा. शहांनी सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्याची माहिती. राष्ट्रवादीनं भेट नाकारल्याची चर्चा फेटाळली. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोरांमुळे आधीच राष्ट्रवादीतील मतभेद उघड झाले. त्यानंतर आता महायुतीतही बेबनाव निर्माण झाला का अशी चर्चा आहे. कारण 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्याची माहिती मिळते. सुनेत्रा पवार यांनी प्रशांत किशोर यांच्याशी पक्ष संघटना, पक्षातील बदल आणि आगामी निवडणुकांबाबत तब्बल 6 तास चर्चा केली होती. प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप अध्यक्षांच्या बाकीपूर मतदारसंघात भाजपला धोबीपछाड दिली आहे. त्याच किशोरांना राजकीय सल्लागार बनवण्याच्या हालचाली सुनेत्रा पवारांनी केल्यामुळे भाजप राष्ट्रवादीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी देखील महायुतीला लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये खडा वगैरे पडला असेल. कसले खडे? हे धोंडे आहेत सगळे. खडे कसले? हे मुळात हे दोन्ही पक्ष जे आहेत, शिंदेंचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष, या पक्षाची मालकी अमित शहाकडे आहे.
या पक्षाची स्थापना अमित शहाने केली. त्याच्यामुळे ते आले नाहीत, गेले नाहीत, काय हे सगळे सूत्रधार अमित शहा आहेत त्या पक्षांचे. सुनेत्रा काकीच भेटल्या नसतील कोणाला काय माहिती. शेवटी काय होतंय कसं होतंय हे आपल्याला सांगता येणार नाही. आमचं एवढंच मत आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जो कुठला पक्ष धाडस दाखवेल तोच त्या ठिकाणी टिकणार आहे. त्यामुळे आज काही जे आमच्याबरोबर नसले तरी धाडस दाखवण्याची धमक जर त्यांनी दाखवली असेल तर स्वागत करण्याची गोष्ट आहे. अमित शहांनी भेट नाकारल्यानं सुनेत्रा पवार पुण्याला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शहांच्या मुंबई दौऱ्यात सुनेत्रा पवार कुठेच दिसल्या नाही. परिणामी प्रशांत किशोर यांच्या जवळीकीमुळे अमित शहा नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र भेट नाकारल्याची चर्चा फेटाळली आहे. दर आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी सुनेत्रा वहिनी ह्या बारामतीमध्ये असतात. कालचा जो दौरा झाला तो शनिवार दिवसाचा होता, त्यामुळे बारामतीत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र याचा अन्वयार्थ लावून अमित शहाजींनी भेट नाकारली असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. ही माहिती साफ खोटी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचा पूर्वनियोजित दौरा आधीच ठरला होता आणि याबाबतची कल्पना केंद्रीय गृह खात्याला उपमुख्यमंत्री कार्यालयाकडनं दिली गेली होती आणि त्याबाबत आमच्या दोन्ही पक्षामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. परंतु जाणीवपूर्वक काही लोकांकडनं अशा पद्धतीच्या बातम्या पेरून एक राजकीय खळबळ उडून दिल्याचा दावा केला जातोय, तो स्पष्टपणे चुकीचा आहे. भाजप राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा सुरू झाली असतानाच रोहित पवारांनी अर्थ खातं आणि राजकीय सल्लागारावरून महायुतीला चिमटे काढल्याचं दिसतंय. प्रशांत किशोर काही जणांचे आवडते सल्लागार नसल्याचं म्हणत रोहित पवारांनी तटकरेंना डिवचलं. अर्थ खातं हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळेल असं वाटत नाही, पण अर्थ खात्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच अधिकार असल्याचं रोहित पवार म्हणाले. यावर महायुतीनं पलटवार करत रोहित पवारांचे आरोप फेटाळले आहेत. अजितदादांचा पक्ष या बिना कन्सल्टंटचा होता असं नव्हतं. फक्त तटकरेंना आवडणारा जो कन्सल्टंट आहे तो मात्र या ठिकाणी त्यांच्या पक्षात आज दिसत नाही, जो दादांना कधीच नको होता. त्यामुळे कदाचित त्यांना तिथं वाईट वाटत असावं. दादांबरोबर काम करत असता अरोरांनी 2 विमानं विकत घेतले आणि मग दादांना कळालं की हा नुसता पैसेच ओरबाडतोय, काम तर काय करेना, म्हणून त्याला घरी बसवलाय. आता प्रशांत किशोरला घेतलंय का नाही घेतलं हे मला जास्त माहिती असण्यापेक्षा अजितदादांच्या पक्षाचे जे आज प्रमुख आहेत सुनेत्रा काकी त्यांना जास्त माहिती असावं. अमित शहा साहेब मुंबईत आले होते आणि त्यांनी भेट सुनेत्रा काकींना नाकारली. त्यामुळे एवढं महत्त्वाचं खातं मिळेल असं वाटत तरी नाही. खरं तर हक्क हा अजितदादांच्या पक्षाचा आहे. अजितदादा नसताना मात्र कुठं ना कुठंतरी हळूहळू त्या पक्षाची ताकद कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला. हे आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे ते जर डिपार्टमेंट हातात आलं तर मग बऱ्याच महत्त्वाच्या नाड्या हातामध्ये येतात आणि ते भाजपला नको असावं, एकनाथ शिंदेंना पण नको असावं, म्हणून त्यांना मिळेल असं मला तरी वाटत नाही. त्याला भांडावं लागेल, त्याला ताकद दाखवावी लागेल. काही प्रमाणात ती चुणूक नाहीतर ती ताकद अप्रत्यक्षपणे काल परवा दाखवलेली दिसते. तर किती दिवस ते दाखवू शकतील आणि स्वतःचं हक्काचं खातं आपल्याकडे परत घेतील हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये बघावं लागेल. अमित शहा रोहित पवारांना विचारून भेटी देत असतील किंवा त्यांचं बोलणं झालं असेल की भेट नाकारले म्हणून, तुम्हाला मला ते माहीत नाही आहे. आता त्या ठिकाणी अर्थमंत्री पद काय करावं काय नाही करावं हा सरकारचा विषय आहे. परंतु मला वाटतं भविष्यवेत्ते रोहित पवार हल्ली व्हायला लागलेले आहेत. जी गोष्ट माहीत नाही तर अंदाजे आपलं काहीतरी ठोकायचं, मीडियात चर्चेत राहायचं, याच्या पलीकडे काय नाही आहे. उपमुख्यमंत्र्यांना आपल्या अमितभाईंना भेट घ्यायची असेल तर देतील भेट ते. परंतु प्रत्येक गोष्टीचा अंदाज लावायचं, राजकीय काही ट्विस्ट करता येते का, हाच रोहित पवारांचा उद्योगधंदा झालेला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यावर कब्जा मिळवणाऱ्या प्रशांत किशोरांवर भाजपची नाराजी साहजिक आहे. पंतप्रधान सगळ्यांना भेटतायत आणि सर्व पक्षीय लोक पंतप्रधानांना भेटतायत. लोकशाही परंपरेमध्ये संवाद हाच मूळ आत्मा आहे आणि त्यामुळे पंतप्रधान सगळ्यांशी संवाद साधतायत. यामुळे काहींच्या पोटात दुखत असेल, कारण एका बाजूने एक खोटं नरेटिव्ह, कथानक उभं करण्याचा प्रयत्न चालू आहे की पंतप्रधान बोलत नाही आहेत, पंतप्रधान भेटत नाही आहेत, पंतप्रधान संवाद करत नाही आहे. या त्यांच्या खोट्या कथानकाचे उत्तर आहे
की पंतप्रधान सगळ्यांना भेटतात आणि सगळे पंतप्रधानांशी चर्चा करतायत. लोकशाहीमध्ये चर्चा आणि संवादाचं महत्त्व आहे आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाचे, शरद पवार गटाचे असतील तर तेही संवाद करत असतील तर त्याचं मी स्वागत करेन. ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी आमच्यावरती टीका सत्र सोडण्याचं काम ते करतायत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका व्यक्ती पक्षाचे नाही आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत. आणि कुठच्याही पक्षाचा खासदार आपल्या विकास कामं असतील किंवा आपली पक्षाची भूमिका असेल किंवा आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांना जे अपेक्षित आहे या सर्व गोष्टी त्यांनी बोलून दाखवण्याचं काम किंवा करण्याचं काम करतायत. तर मला असं वाटत नाही की त्यांच्या भेटण्यामध्ये काही गैर आहेत. पण जसा हा प्रश्न आम्हाला लागू होण्यापेक्षा आघाडीतल्याच इतर घटकांना त्यांनी आता याच्याबद्दल काय प्रतिक्रिया ही द्यायला पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे खासदारांनाच भेटत नाही आहेत, विरोधी पक्षांच्या संसदेमध्ये येत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 खासदारांनी काही प्रश्नांसंदर्भात प्रधानमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, मग आपण सर्व खासदारांचे प्रश्न एकत्र घेऊन जाऊ. आणि मग त्यांनी प्रश्न, ते 8 खासदारांचे सगळे प्रश्न आहेत त्यांच्या राज्यातले, जिल्ह्यातले, त्याचं एकत्रीकरण करून त्यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार. तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका. हे मी वारंवार सांगतो, कोणीही कुठेही जात नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार जयंत पाटील यांनी एकत्रित विमान प्रवास केला. मुंबई ते कोल्हापूर दरम्यान या नेत्यांनी एकत्र विमान प्रवास केला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर होते, तर आमदार जयंत पाटील हे आपल्या ईश्वरपूर मतदारसंघात निघाले होते. मात्र दोघांच्या एकत्रित विमान प्रवासामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. आता मागे उद्धवजी सोबत गेले त्यावेळेला का गेले, आता जयंत पाटीलच्या विमानात असतील तर ते का गेले. मग आता विमानामध्ये काय कोणाला विरोधकांना बसू द्यायचं नाही का ते जात असेल तर आम्ही आमचा प्रवास गाडीने करायचा. तर कमर्शियल विमान आहे, तिकीटं सगळे काढतात, बसतात, जातात. याच्यामध्ये मला वाटतं चर्चा करण्यासारखा विषय नाही आता खरं म्हणजे. आता एखाद्या विमानामध्ये आता कोणी जाऊ शकतं, कोणी येऊ शकतं. आता विमानामध्ये कोण कोणाबरोबर प्रवास करतो, आता विमान आहे, विमानामध्ये माझ्याबरोबर राजीव गांधी, आपलं राहुल गांधी सुद्धा प्रवास करू शकतात. प्रवास करायला काय मना आहे, प्रवास करणे म्हणजे काय होणे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी तक्रार केली. पक्षाच्या संविधानाला डावलून अंतर्गत लोकशाहीचे नियम धाब्यावर बसून तटकरेंची प्रदेशाध्यक्षपदाची नियुक्ती केली गेली. तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसंच या नियुक्तीचा 3 वर्षांचा सामान्य कार्यकाळ जुलै 2024 मध्ये संपुष्टात आलाय. कोणतीही संघटनात्मक निवडणूक न घेता तटकरे अद्याप पदावर कसे कार्यरत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची जी निवड झाली ही निवड बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर अशी आहे की त्यांचा कार्यकाळ हा जुलै महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यामध्ये संपला आणि त्यांनी स्वतःची निवड दादाच्या अपघाती निधनानंतर सुनेत्राताई यांच्या म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी जे विशेष अधिवेशन फेब्रुवारी महिन्यामध्ये बोलवलं गेलं वरळीला, त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्या अधिवेशनामध्ये तटकरे यांनी स्वतःची निवड करून घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 दिवसीय रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. रायगडमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचाही आढावा घेतला. कामापेक्षा टक्केवारीचा विचार जास्त होत असल्यानं रस्त्यांची अवस्था असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. पाहणी दरम्यान त्यांनी कंत्राटदारांसोबत संवाद साधत त्यांना खड्डे बुजवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सगळी बाहेरची सगळी माती रस्त्यावरती आली
जर घ्यायला राहिली तर हा रस्ता टिकणार नाही. येस सर. सर ही आता नियोजन करून काढू सर. सॉरी टू सर. काय झालं तर पावसाळ्यात खूप प्रेशर आहे काढणी करायचं. भाराव वगैरे तर मातीचा आपण काढतो ना, त्या टायराला तर सगळं चिखल निघून येतो. मला त्याची काळजी आहे सर. आपल्याला गणपतीच्या आधी जरी पुण्यामार्गे चालू करायचं. मी आता लगेच म्हणत नाही मी त्याला, परंतु हे ज्या प्रकारचा रस्ता बांधलाय किंवा मध्ये मध्ये ज्या प्रकारचे काही खड्डे त्याच्यामध्ये दिसत आहेत मला, हे जर तसेच राहिले तर हा रस्ता फार काळ टिकणार नाही. जी सर. त्याची काळजी घ्या तुम्ही. जी सर. नाही तर ते पैसे सगळे वाया झाले. जी सर. नक्की काळजी घेतो सर. मुंबई गोवा महामार्गावरील पाहणी दौऱ्यावरून शेलारांनी राज ठाकरेंना सवाल केलाय. उद्धव ठाकरेंच्या काळात कामाला दिरंगाई झाली, याबाबत राज ठाकरे उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारणार का, असा सवाल शेलारांनी केलाय. कोणी कुठे जावं, काय आंदोलन करावं, कशाची पाहणी करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न. मुद्दा एवढाच आहे की विषयाबद्दल आपण प्रामाणिक आहोत का. मुंबई गोवा या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल. आणि ती परीक्षा अशी आहे की सन्माननीय राज ठाकरे असो वा मनसे हे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का. तर तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंनी सरकारवर घणाघात केलाय. स्थानिकांना काही मिळणार नसेल तर विकासाचा काय उपयोग, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. तिसऱ्या मुंबईत काय करायचं माहिती नाही, जमिनी विकणं हा एकच धंदा सध्या सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय हे महाराष्ट्राला माहिती आहे का. महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी. म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनधारक जो आहे, तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार आणि त्याच्या समोर ही तिसरी मुंबई उभी राहणार, काय ह्याला काही करायचंय ते, आणि तो फक्त बघत राहणार. म्हणजे या संपूर्ण पेण, पनवेल, उरण ह्या सगळ्या भागातली जी रायगड जिल्ह्यातली जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना काही सांगणार आहोत का आपण, त्यांना काही तयार करतोय का आपण, की परत बाहेरच्या राज्यांमधून लोक येणार, पुन्हा इथे नवीन वसाहत होणार. आमच्याकडची जमीन, आमच्याकडचं पाणी, आमच्याकडची वीज, आणि ह्याच्यावर पोचले कोण जाणार, बाहेरचे. महाराष्ट्रामधल्या मुलामुलींच्या उपयोगाची जर समजा प्रगती, डेव्हलपमेंट ही जर होत नसेल, काय चाटायची ती प्रगती. हे कोणासाठी सुरू आहे. मोठे जमिनीचे तुकडे काढायचे, ह्या सगळ्या आता कुठून डेव्हलपमेंट होते यांच्या लोकांना माहिती आहे, आमदारांना माहिती आहे. हे जमिनी घेत सुटणार आणि मग ते सरकारला विकणार. मग सरकार कोणाला तरी अजून कुठचे उद्योग अदानी बिदानी देणार, त्याच्या घशात घालणार. हे सुरू आहे. तिसऱ्या मुंबईचा फायदा नक्की कोणाला, असं सवारी राज ठाकरे उपस्थित केलेला आहे. स्थानिक जी तिसरी मुंबई होती तिथे स्थानिक लोकांना कामं मिळतील का, उद्योगधंदे मिळतील का. मला वाटतं तिसरी जी मुंबई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव आहे, चांगल्या हेतूने होत असता तर नक्कीच सगळ्यांनी स्वागत केलं असतं. पण स्ट्रेट आता ती बुलेट ट्रेन BKC मधून म्हणजे अहमदाबादमधून तिसऱ्या मुंबईपर्यंत जाणार आणि ती जमीन तिथून तिथे जाणार आहे, ते तुम्ही लवकरच पाहाल. तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन सुरू असून त्या भागाचा कायापालट होईल, रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतील, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिसऱ्या मुंबईच्या विकासावरून प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर बोलताना शिंदेंनी थेट विकासाचा रोडमॅपच सांगितलाय. तिसऱ्या मुंबईमध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट केला, तिथं एड्युसिटी करतोय, मेडिसिटी करतोय, स्पोर्ट्स सिटी करतोय, एरो सिटी करतोय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ हब त्या ठिकाणी तयार होत आहे. त्यामुळे तिसऱ्या मुंबईमध्ये अतिशय पद्धतशीर आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन त्या ठिकाणी होत आहे
हजारो लाखो लोकांना रोजगारही मिळेल आणि त्या भागाचा कायापालट होईल. सरकारकडून मराठा समाजावर अन्याय सुरू असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. बावनकुळेंच्या माध्यमातून मराठ्यांवर अन्याय होतोय. बावनकुळेंनी कुणबी नोंदी रद्द केल्या असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय. सरकारचा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही असंही जरांगे म्हणाले. कुणबी नोंदीवरून त्यांनी जरांगेंनी सरकारला इशाराही दिलाय. सरकारला असं वाटतंय की मराठी मोठे नाही होऊ द्यायचे, मराठ्यावर अन्याय करायचा. मग बावनकुळ्याच्या माध्यमातून मराठ्यावर अन्याय सुरू आहे. ते बावनकुळ्याचा काहीच गरज नाही, त्याचं आमचं काहीच नाही. हो, मीडियाच्या बांधवाने बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की मी म्हणायचो बावनकुळे साहेब चांगला आहे, सांगितलेले काम शेतकऱ्याचे हे ते करायचं. याला काय अवदस सुचली असेल, घेणं नाही देणं नाही. प्रचंड नारळ फोडीत असेल सध्या भुजबळ. बरं झालं हे त्याच्या गळ्यातलं पुढे गुतलं म्हणून. भुजबळ सगळ्यात जास्त खुश असणार आहे. प्रत्येक देवाला नारळ फोडत असेल, त्र्यंबकेश्वरला, याला त्याला, काली आईला, सगळ्याला. घरात बाबा नाही तर त्याला सुद्धा फोड असतं ते. ही रिअल आहे. याला काय अवदस सुचली. मराठा समाज बी याच्यावर नाराज नव्हता. काहीच गरज नसताना याने अशी झक मारून ठेवली आणि आमच्या नोंदी रद्द केल्या. यांचा प्लॅन मी नाही यशस्वी होऊ देत. काही काळजी करायची गरज नाही. साधू महंतांनी कुंभमेळ्याचं काम करावं, त्यांना सेवा पुरवण्याचं काम आमचं असल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. साधू महंतांच्या कामात 1% कसूर ठेवणार नाही. कुंभमेळ्याच्या कामाची जबाबदारी आमची असल्याचं महाजन म्हणाले. कुंभमेळ्याच्या कामांवरून नाशिकमधील साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली होती. कामं वेळेत पूर्ण होणार का असा सवाल साधू महंतांनी उपस्थित केला होता आणि त्यावर महाजनांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 13 आमचे मुख्यमंत्री आज राज्य करत असताना आमच्या कुंभाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. दयनीय ही वस्तुस्थिती आहे. मी सनातनी आहे, मुख्यमंत्र्यांचा समर्थक आहे, परंतु आता वेळ खरं बोलल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे माझा नाविलाज आहे. म्हणून मी ह्या सरकारची क्षमा मागून मी वस्तुस्थिती मांडतो. आणि हे जेवढे अधिकारी दिले यांच्यामध्ये अजिबात समन्वय नाहीये. नाशिक, त्र्यंबक सगळा खेळ करून ठेवला. लोकांचं रोजचं जीवन जगणं सुद्धा फार अस्वस्थ झालेलं आहे. हे तिथे फक्त बसतात. कुंभमेळा मंत्र्यांचे काहीच लक्ष नाही. आणि त्यात सरकारला जर कुंभमेळा यशस्वी करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः मॉनिटरिंग करावं लागेल. कुठल्याही मंत्र्याच्या विश्वासावर बसून कुंभमेळा तुमचा जवळजवळ आजच 75 ते 80% फेल गेला म्हणून तुम्ही समजून घ्या. हा अधिकारी तसा, हा अधिकारी तसा, हा तहसीलदार तसा, कलेक्टर असा, कुंभ अधिकारी तसा, मंत्री असा. मला वाटतं साधू महात्म्यांचं काम जे आहे ते त्यांनी कुंभमेळा करायचा आहे. त्यांना सेवा पुरवण्याचं काम आमचं आहे. त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या सर्व मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केलेल्या आहेत. कुठे त्याच्यामध्ये आम्ही हाताकडता घेतलेला नाही. मागच्या वेळेला 1-2 कोटी आम्ही दिले होते. यावेळेला त्यांनी सांगितलं 5 कोटी पाहिजे. आम्ही 5 कोटी त्यांच्या सगळ्या त्यांना मदत या ठिकाणी केलेली आहे. मग त्याच्यामध्ये ज्या बेसिक गरजा आहेत, शौचालय असतील, थांबण्याचं निवाऱ्याचं काम असेल, टेंटचं काम असेल, त्यासाठी आम्ही 5-5 कोटी रुपये त्यांना दिलेत. त्यांनी मागितल्याप्रमाणे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आमचं काम अतिशय वेगात सुरू आहे. अजून कुंभमेळ्याला 1 वर्ष अवधी आहे आणि काहीच काम नाही. मला वाटतं साधू महंतांनी सुद्धा आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि तुमचं काम काय आहे की ज्यावेळेला कुंभमेळा होईल त्यावेळेला सगळ्या व्यवस्था तुमच्या पूर्ण असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये आम्ही 1% कसूर ठेवणार नाही. 1% कसूर राहणार नाही. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम सुरू असतानाच अचानक यात एक मोठा बदल करण्यात आला. त्यामुळे पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील लोक संतप्त झाले असून खासदार अमोल कोल्हे, आमदार सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. याचा मोठा फटका वाहतुकीला बसलाय. हायस्पीड रेल्वे मार्ग बदलून संगमनेरऐवजी अहिल्यानगर मार्गे वळवल्यामुळे चाकण ते सिन्नर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. वास्तविक याबाबत सरकारने एक समिती स्थापन केली असून ही समिती 60 दिवसात अहवाल सादर करणार आहे. मात्र सरकार हा मार्ग का बदलतंय आणि सर्वेक्षण झाल्यावर अचानक असं काय झालं की सरकारला मार्ग बदलावा लागतोय, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत. यांना विनंती करतो आपण आपले विचार या ठिकाणी. आपला प्रश्न कोण मांडणार आहे त्याच माणसाने आपला प्रश्न मांडला पाहिजे. ही माझी कळकळीची विनंती. पुन्हा एकदा या सगळ्या आंदोलनाला ही माझ्या पक्षीय भावना आहे आणि या भावना केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आज
महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका MDH सोयाटीन अस्सल MDH